ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ऐका काका, ऐका मावशी, ऐका दादा, ऐका ताई. तर आम्ही बेल्लेर कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी काल 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एक पटनाट्य सादर करणार आहोत. चला बघूया. अरे रे एड्स व्हायरस तू, आम्ही तर तुझ्याबद्दलच बोलत होतो. काय माझ्याबद्दल बोलत होते? मी इथे उपस्थित असल्यावर मी माझ्याबद्दल बोलू शकतो. मी एड्स विषाणू आहे. मी माणसाच्या शरीरात जाऊन त्याचा नाश करू शकतो. तर तुम्हाला बघायचं आहे का की मी मानवाच्या शरीरात जाऊन त्याचा नाश कसा करतो? चला तर मग आता आपण जाऊया नाव्याच्या दुकानामध्ये आणि तिथे काय होत आहे ते बघूया. तर बघितलं तुम्ही सर्वांनी, एका माणसासाठी वापरण्यात आलेलं ब्लेड दुसऱ्या माणसासाठीही वापरण्यात आलं. तर अशा प्रकारे मी माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतो. चला तर मग आता जाऊया आपण तरुणांच्या मंडळीमध्ये. तिथे काय होत आहे ते बघूया. तर बघत आहात तुम्ही, एका तरुणाने वापरलेली सुई दुसराही तरुण वापरत होता. तर अशा प्रकारे मी माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतो. तर बघितलं तुम्ही सर्वांनी, असुरक्षित लैंगिक संबंधामुळेही एड्स पसरू शकतो. तर अशा प्रकारेही मी माणसाच्या शरीरात प्रवेश करून त्याचा नाश करू शकतो. तर चला तर मग आता जाऊया आपण टॅटूच्या दुकानामध्ये आणि तिथे काय होत आहे ते बघूया. तर बघितलं तुम्ही सर्वांनी, एका माणसासाठी वापरण्यात आलेली सुई दुसऱ्यासाठीही वापरण्यात आली. तर अशा प्रकारेही मी माणसाच्या शरीरात प्रवेश करून त्याचा नाश करू शकतो. थांबा, मला काहीतरी विचारायचंय. जर एड्स बाधित व्यक्तीला चावलेला डास जर मला चावला तर मला एड्स होऊ शकतो का? मी HIV ने संक्रमित होऊ शकते का? तर मी सांगते तुम्हाला, जर एखाद्या HIV आणि एड्स बाधित व्यक्तीला चावलेला मच्छर जर आपल्याला चावला तर आपल्याला HIV होत नाही. तर मित्रांनो, मला सुद्धा एक प्रश्न आहे. जर एखाद्या व्यक्तीला HIV संक्रमित असणाऱ्या व्यक्तीच्या संबंधात आल्यानंतर त्याला HIV होऊ शकतो का? मी सांगते. तर हा फक्त लोकांचा भ्रम आहे की एड्स संक्रमित व्यक्तींच्या संबंधात आल्यास, त्यांच्यासोबत बोलल्यास किंवा त्यांच्यासोबत जेवण केल्यास HIV किंवा एड्स हा पसरतो. तर असे कुठलेही कार्य केल्याने HIV किंवा एड्स हा पसरत नाही. आता तुम्हाला एक विचारू का? एड्स बाधित महिलाने जर बाळाला स्तनपान केले तर त्या बाळाला एड्स होऊ शकते का? मी सांगते याचे उत्तर. तर 5% कमी शक्यता आहे की बाळाला स्तनपान केल्यामुळे एड्स होईल. तर बाळाच्या जन्म अधिकाराकडे दुर्लक्ष करू नका किंवा टाळू नका. तर तुम्हाला ह्याची लक्षणे जाणून घ्यायची आहेत का? हो.
अनपेक्षित वजनात घट होणे, एका महिन्यापेक्षा जास्त ताप, अंगावरती पुरळ येणे किंवा जिभेवरती बुरशी येणे आणि जुलाब हे HIV एड्सची लक्षणे असू शकतात. तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्यायचे आहेत का? चला ते बघूया. तर मी सांगते, असुरक्षित लैंगिक संबंध टाळा. एकाच ब्लेड किंवा सुईचा वारंवार वापर करणे टाळा. रक्त चढवण्याआधी किंवा रक्त घेण्याआधी HIV एड्सची तपासणी करून घ्यावी. तर आपण HIV संक्रमित व्यक्तीला समाजापासून दूर केले पाहिजे का? तर हा आजार अन्न, पाणी आणि किड्यांपासून संक्रमित होत नाही. एड्स ओळखण्यासाठी एलिझा टेस्ट ही सुरुवातीलाच करणे आवश्यक आहे. एड्स बाधित व्यक्ती हा दैनंदिन जीवन जगू शकतो जर तो नियमित अँटीरेट्रोव्हायरल थेरपी घेत असेल. HIV किंवा एड्स या रुग्णांची काळजी समाजात कोण घेणार? भारत सरकारने भरपूर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामधील एक इंडियन रेड क्रॉस सोसायटी अंतर्गत बेल्लेर कॉलेज HIV आणि एड्स रुग्णांसाठी सुविधा पुरवत आहे. तू एक आपत्ती आहे. तुझा नाश करू, तुझा शरण आणू. सर्व